हॅलो फ्रेंड्स, हॅलो यूट्यूब फॅमिली. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. मी प्रियंका संतोष खरात, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला असंच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असा म्हणजे की आपल्या यूट्यूबमध्ये बरेचसे नवीन असे अपडेट होणार आहेत. यूट्यूबचे नवीन रूल्स लागू होणार आहेत. जवळपास 15 जुलै 2025 पासून हे नवीन रूल्स लागू असणार आहेत. त्या रूल्स प्रमाणेच आपले व्हिडिओज जे आहेत ते एकतर मॉनिटाईज होणार आहेत, किंवा जे ऑलरेडी मॉनिटाईज झालेले आहेत ते जर त्या नियमामध्ये बसणार नाहीत तर ते डिमॉनिटाईज होणार आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की जर तुमचे व्हिडिओ जर कॉपीराईट्स असतील, तुम्ही बघितलं की असे भरपूर असे ॲप्स निघालेले आहेत, जसे की इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, फेसबुकनंतर पुन्हा स्नॅपचॅट आहे. असे वेगवेगळे ॲप्स आहेत जिथं ऑलरेडी बरेच व्हिडिओ अपलोड केलेले असतात. आणि आपण म्हणजे बरेचसे यूट्यूबर किंवा सर्वजणच ते व्हिडिओ ॲज इट इज तसेच कॉपी करतात किंवा डाउनलोड करतात. डाउनलोड केल्यानंतर ते व्हिडिओज तसेच सेम टू सेम हे करतात, यूट्यूबवर अपलोड करतात. तर असे व्हिडिओज असे जे कंटेंट्स किंवा असे जे व्हिडिओज आहेत, तर हे यूट्यूबच्या रूल्सनुसार हे व्हिडिओज मॉनिटाईज होणार नाहीत. हे व्हिडिओज डिमॉनिटाईज होणार. आणि या व्हिडिओज म्हणजे जर तुम्ही कॉपी सेम टू सेम व्हिडिओ टाकत असाल, कंटेंट जर एखादा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कंटेंट चेंज न करता तुम्ही ॲज इट तसंच तुम्ही ॲड करत असाल, तर ते तुमचे जे व्हिडिओज आहेत ते डिमॉनिटाईज होते. आणि जर खूप जण शॉर्टकट म्हणजे सगळ्यांना मेहनतीपेक्षा शॉर्टकट खूप सोपं वाटतं. समजा एखादा फोटो आहे, त्या फोटोवर जर गाणं एखादं नाव अपडेट केलं टायटलमध्ये, किंवा मग त्याच्यावर तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये म्युझिक टाकलं आणि तो सेम फोटो तुम्ही टाकला, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची तुम्ही मेहनत घेतलेली नाही आहे, म्हणजे एक शॉर्टकट एक प्रकारचे, तर ते सुद्धा व्हिडिओज डिमॉनिटाईज होणार आहेत. ते व्हिडिओ मॉनिटाईज होणार नाही आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की जर तुम्हाला व्हिडिओज हे ओरिजिनल ठेवायचे असतील, तुम्ही एकतर व्हिडिओ बनवताना एक मनोरंजन म्हणून एंटरटेनमेंट व्हिडिओ बनवू शकता, ज्याच्यामुळे तुम्हाला स्वतःला समोर यावं लागेल, तुमचा आवाज, तुमचा रेकॉर्डिंग, आणि तुम्हाला ते प्रत्यक्षात स्वतः ते व्हिडिओ बनावं लागतील. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एज्युकेशन, शैक्षणिकदृष्ट्या आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवावे लागतील, ज्या माध्यमातून ते व्हिडिओज ओरिजिनल असतात. आणि असेच व्हिडिओ जे ओरिजिनल आहेत, जे प्रामाणिक आहेत, ओरिजिनल आहेत, तेच व्हिडिओ आता मॉनिटाईज होणार आहेत. त्याच व्हिडिओला यूट्यूब प्राधान्य देणार आहे पुन्हा अशा प्रकारे. आणि राहिली बात यूट्यूब मॉनिटाईज करण्याचे, तर त्याचे नियम हे सारखेच आहेत. जसे की आपल्याला 1000 सबस्क्रायबर पाहिजेत. 1000 सबस्क्रायबर नंतर त्यांचे वॉच टाईम जे आहे जो 4000 पूर्ण पाहिजेत, किंवा 100 लाख म्हणजे 1 कोटी व्ह्यूज कंप्लीट पाहिजेत मॉनिटायझेशनसाठी. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही आहे. पण जे आता व्हिडिओज आहेत जे एकसारखे बनवतात, कॉपीराईट्स आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल न करता ॲज इट इज सेम व्हिडिओ टाकतात, ते व्हिडिओ मात्र डिमॉनिटाईज होणार. आणि जर असेच व्हिडिओ जर तुमचे जर टाकलेले असतील, त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः काही क्रिएट केलेलं नसेल, स्वतः समोरून व्हिडिओ बनवलेला नसेल, तर त्यांचे सगळे व्हिडिओज हे डिमॉनिटाईज होणार आहेत. तर तुम्हाला जर स्वतः तुमच्या व्हिडिओमध्ये चांगली प्रगती करायची असेल, तर तुम्हाला स्वतः समोरून ते व्हिडिओ बनवावे लागतील. ते व्हिडिओ ओरिजिनल असतील आणि ते व्हिडिओ एकतर एंटरटेनमेंट असले पाहिजे किंवा इन्फॉर्मेटिव्ह असले पाहिजे, चांगली इन्फॉर्मेशन. आणि त्याहून मोठी बात असं की जे 16 वर्षाच्या आत मुलं आहेत, जे व्हिडिओ बनवतात, जे लाईव्ह येतात यूट्यूबवर, त्यांनी त्यांच्या पालकांना सोबत ठेवूनच, आई वडील कोणीही असो सोबत, त्यांच्यासोबत घेऊनच ते सोबत यूट्यूबच्या लाईव्ह कंटेंटवर येऊ शकतात. आणि 13 वर्षाच्या आतील जे मुलं आहेत त्यांच्यासाठी वेगळं यूट्यूब ॲप आहे, त्यांच्यासाठी तशी योग्य सामग्री आहे त्या यूट्यूबमध्ये. तर या रूल्सनुसार तुम्हाला चालावं लागेल. 16 वर्षाच्या विद्यार्थी आहेत ते स्वतःहून समोर येऊन यूट्यूबवर ते त्यांच्या पालकांना सोबत घेऊनच ते लाईव्ह कंटेंट करू शकतात, यूट्यूब अपलोड करू शकतात. आणि जे 18 वर्षाच्या वर बाकीचे सर्व जे 18 वर्षावर आहेत त्यांना मात्र कोणत्याही प्रकारची कॉपीराईट न करता स्वतः व्हिडिओ बनवण्याचा स्वतः व्हिडिओ क्रिएट करावे लागतील. आणि ओरिजिनल व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह किंवा एंटरटेनमेंट तुमचा जोही विषय असेल, किंवा तुम्ही ऑल विषय तुम्ही घेऊन चालत असाल, तरी पण तुम्हाला स्वतः ते व्हिडिओ, तुम्हाला स्वतःचा आवाज द्यावा लागेल, स्वतः ऑडिओ द्यावा लागेल. अशा प्रकारचे हे नियम आहेत
जे नियम आता 15 जुलै 2025 पासून अपडेट होणार आहेत आणि त्याचप्रमाणे तुमचे व्ह्यूज हावर्स याच्यावर अवलंबून असतील आणि जे व्हिडिओ ओरिजिनल आहेत तेच व्हिडिओज आता मॉनिटाईज होणार आहेत. जर तुम्हाला माझा हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जर आवडलेला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही माझ्या व्हिडिओवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला असंच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहीन. तोपर्यंत सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय, धन्यवाद.